एक मराठा भुजबळाच्या बैलाला भुजबळाच्या बैलाला मराठा समाजावर अन्याय हा साहेब, हे चुकीचं आहे साहेब. भुजबळ साहेबांनी त्यांनी त्यांचं स्टेटमेंट वापस घ्यावं, मराठा समाजाची माफी मागावी आणि मोकळं हा काय आम्हाला इथं ज्या ठिकाणी राजकारण करायचं ना, राजकारणाचा स्टंट पण नाही, पण मराठा समाजावर जिथं जिथं अन्याय होईल त्या ठिकाणी मराठा समाज रस्ता बंद करण्यासाठी उभा राहील साहेब. त्याच्यात भुजबळ असो किंवा राजकारणातला कोणताही मोठा मनुष्य असो, आम्हाला घेणं देणं नाही. फक्त मराठा समाजाच्या विरोधात जो उठला आम्ही त्याच्या विरोधात काठ्या घेऊन उठू साहेब. आम्हाला तुम्हाला हात जोडून विनंती आहे साहेब, त्यांनी माघार घ्यावी, त्यांनी मराठा समाजाची माफी मागावी, तरच आम्ही त्यांना नांदगाव मतदारसंघात फिरवू देऊ. मतदारसंघ आमचा होते काही विषय आम्ही मतदान दिले ना. पुढे थोडा. आज नगाव येथे माजी आमदार पंकज भुजबळ यांचा कुठल्याही कारण नसताना त्यांनी आज दौरा ठेवला होता. दौऱ्याचं कारण म्हणजे की मराठा येथील जो स्थानिक जो मराठा समाज आहे त्या समाजाला डिवचण्याकरता की आम्ही तुमचं काहीच करून घेऊ शकत नाही या हिशोबाने त्यांनी दौरा ठेवला होता. पण हे भुजबळ साहेबांना आमचा आव्हान आहे, भुजबळ व त्यांचे कुटुंबीय जोपर्यंत आमच्या मराठा समाजाचा आरक्षणाचा प्रश्न जोपर्यंत मार्गी लागत नाही तोपर्यंत आम्ही भुजबळ कुटुंबियातला कोणालाही रस्त्याने फिरू देणार नाही. पण त्या प्रसंगी आम्हाला गुन्हे अंगावर घ्यावे लागले, आम्हाला जेलमध्ये बी जावं लागलं तरी आम्ही घेऊ. तर भुजबळाला आव्हान आहे की तो इतर समाजाला आम्हाला अपशब्द बोलतो, आमच्या जरांगे पाटलांविषयी अपशब्द बोलतो, चुकीचं बोलतो, म्हणून ही त्यांनी नोंद घ्यावी. सर्व पोलीस डिपार्टमेंट सर्व प्रशासनाला आमची विनंती आहे की इथून पुढे भुजबळ किंवा भुजबळ कुटुंबियापैकी कोणत्याही नेता आम्हाला इथे दिसता कामा नये. जर दिसला तर आम्ही त्यांच्यावर चिखल फेक करू, शाई फेक करू, दगड फेक करू, प्रसंगी त्यांचे हातपाय सुद्धा तोडू. त्याची गाडी आत्ताच 10 मिनिटापूर्वी नांदगाव फाटा नगाव इथून ते इकडे जात होते. सर्व मराठा समाज इथं तो जमलेला आहे. त्यांनी त्या मराठा समाजाने त्या भुजबळाची गाडी इथून पळवून काढलेली आहे. आता फक्त पळवून लावलेलं आहे. इथून पुढे त्याचे हातपाय तोडल्याशिवाय आम्ही राहणार नाही ही भुजबळांनी नोंद घ्यावी. जय हिंद, जय महाराष्ट्र. छत्रपती शिवाजी महाराज की जय. एक मराठा, दुरी तिरी अक्का, जगत